छवी, यू मीन साकेतदा असं स्वतः म्हणाला तुला मीटिंगला ये म्हणून? हो, मगाशी बाहेर स्वतः बोलला मला. बापरे, साकेतदा असं पण कळत नाही मला. त्याला कसं समजून सांगू शांभवी बद्दल यार? हिरंग्या, नको ना इतका विचार करूस. बघ, आपण सध्या कोणालाही काहीही समजवायला जायचं नाही. दोरी समजून चिरडलाय त्या शमाने मला, पण कधी साप बनून डसेल न कळणार पण नाही. तायडे, त्या शमाने सगळ्याची वाट लावली का? इथे घराच्या बाहेर पडता येत नाही, सारखं लपून बसायचं, फोन सुद्धा स्विच ऑफ करायचा, सगळी मज्जाच घालून टाकली. मी त्या राजगुरूंच्या घरात ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होतो ना, ते बरं होतं ग. शमाला त्रास देण्यात ना मजा येते. अरे कशाला त्या शमाच्या मागं लागून स्वतःचं इतकं नुकसान करून घेतोस? सोड ना त्या शमाचा नाद. नाही सोडणार आहे मी ना. जोपर्यंत सगळे पैसे वसूल करत नाही ना, तोपर्यंत नाही सोडणार मी. बघच आता काय करतो ते. निकेतचा मेसेज. अनिकेतचा मेसेज काय? राजनाथ, शकुंतला मावशीला आमच्या ताब्यात दे, तुला हवे तेवढे पैसे देतो, आणि हे कोणाला कळायला नको. म्हणजे अनिकेतने मेसेज केलाय की तो मला पैसे देणार. तायडे, अरे हे राजगुरू परिवार सगळेच येडेत वाटतं. जाऊ दे ना, मला काय करायचं? त्याला पैशाची मत नाही. ती शकुंतला माझी एक्स सासू कोणीतरी किडनॅप केलं, पण ती कुठे असेल? मी केलं असेल. तायडे, हे सगळं माझ्या नावावर त्या श्यामानेच केलं. तिचाच गेम असणार. विचारतो तिला. सहल उलट्या डोक्याची क्षमा नाही, मला कळू तरी दे तू काय गेम केलायस ते. पुन्हा डबल पैसे घेणार आहे. ए, तुला सांगितलं ना 100दा फोन करत जाऊ नको, फोन ट्रॅक होऊ शकतो. हे गपे, मला पण काय हाऊस नाही तुझ्याशी बोलायची. तू तू काय गेम सुरू केलाय सांग ना आधी. आणि तुझी आई कुठे आहे ग? हा? कोणी गायब केलंय तिला? तुला कसं कळलं? हे महत्वाचं नाहीये. कळलं असेल मला कसं तरी. पण तू सांग ना, तू काय नवीन तमाशा सुरू केलायस? तमाशा मी नाही सुरू केलाय, त्या दिवशी छवी आणि अनिकेतनी सुरू केला. त्यांना गप्प करण्यासाठी मला करावं लागला. कळलं? नाहीतर तू आणि मी आत्ता सडत बसलो असतो जेलमध्ये. म्हणून मला एकट्याला अडकवलं. काय 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 खोटं बोललीस तू? हेच की तू आईला किडनॅप केलंयस आणि त्या बदल्यात तुला पैसे हवे. वा वा वा, चांगलंच जमतंय तुला. नाही पण आता ते सगळे तुझ्या घरात येऊन तुझ्या आईला त्यांनी बघितलं तर? बिनडोक नाहीये मी, कळलं? मी आधीच कामनीला आईला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायला सांगितलंय. ही नजर ठेवून आई, कळलं? वा, बरं आहे हा बायको. बरं, माझी काही मदत लागणार असेल तर सांगा मला. हा चक्क मदतीची भाषा. हो, मी घेतलेल्या पैशांना जागतोय ना मी. नकोय मला तुझी मदत इथून, कळलं? फोन ठेव आणि परत फोन करायचा नाही. काय भानगड आहे ही? तायडे, अगं दोन मांजरी भांडताय तर त्यात आपला फायदा करून घ्यायला हवा ना. आणि मी तेच कर, आपला स्वार्थ साधून घेणार. भांडत बसू दे त्या अनिकेतला, छवीला, शांभवीला. त्या दोघांकडचं लोणी मी खाणार. कशाला फालतू लफड करतोस रे? तायडे, हीच संधी आहे सगळे पैसे वसूल करून घ्यायची. तुला कळत नाही.
आता हा राजनाथ काय करतो ते बघ. जमुरे ऐसा फेक और अब राजनाथ का तमाशा देख. अरे हो, नाटकाचा प्लॅन झालाच होता ना. तिकीट घरी विसरले म्हणून परत आले. घरी तर खूप मोठा इश्यू झालाय. ऐक ना, मला नाही जमणार. प्लीज ना, थोडं समजून घे ना प्लीज. कियारा, हा, कॉफी आणले तुझ्यासाठी. हे नको मला. अगं घे ना. नको वहिनी, थँक्यू. घे ना. नको वहिनी. कियारा, सॉरी मी डिस्टर्ब केलं का तुला? कोणाशी बोलत होतीस पुन्हा? फ्रेंड होती. नाटकाला जाऊ शकले नाही ना म्हणून चिडली. चिडली की चिडला? मला सांगू शकतेस तू? बोलू शकतेस अगं माझ्याशी. आपण छान मैत्रिणी होऊ शकतो. कियारा, या घरात आल्यापासून मी एक गोष्ट नोटीस केली. या घरात ना तू कुठल्या व्यक्तीकडे जाऊन तुझं मन मोकळं करू शकशील अशी एकही व्यक्ती नाही ना, कोणी मैत्रीण. म्हणून काय झालं? मी तुझी छान मैत्रीण होऊ शकते आणि तुझे सगळे सिक्रेट्स जपणारी. हा, आता या घरातल्या कोणाचा तुझ्यावर विश्वास नसेल, पण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. चांगली मुलगी आहेस तू कियारा. आणि मैत्रीण नाराज झाली का तुझ्यावर? एक काम का नाही करत तू? दुसऱ्या नाटकाची तिकीट बुक कर आणि तिला घेऊन जा. तिला पण छान वाटेल. काय? आणि एखादा मित्र असेल तर तोही खुश होईल तू त्याला वेळ देऊ शकलीस म्हणून. सिंपल. मला कळतच नाही तू काय बोलतेस. म्हणजे तू कधी कधी खूप चांगली वागतेस, कधी कधी संशय यावा अशी वागतेस. तुला एक सांगू का? तू ये इकडे बस. बस 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 आणि कॉफी पी. तुला एक सांगू का कियारा? तू ना या घरच्या कुठल्याच प्रॉब्लेम्स कडे लक्ष देऊ नकोस. हे बघ, तुला तुझं आयुष्य आहे की नाही? मान्य आहे मला या घरात तुझे कोणी फ्रेंड्स नाही, म्हणून काय झालं? बाहेर जे तुझे मित्र मैत्रिणी आहे त्यांना खुश ठेव, त्यांची मन जप. शेवटी तुला तुझी पर्सनल स्पेस आहे की नाही सांग बरं मला. आणि कोणी पार्टनर शोधत असशील, बिनधास्त शोध. मी आहे तुझ्या सोबत. मला तुला जितकी मदत करता येईल ना तितकी मदत करेन. हो, पण हे माझं बोलणं जर तुला चुकीचं वाटत असेल तर आपल्यात काही बोलणंच झालं नाही असं समज. सोडून दे सगळं. वहिनी थांब. काय ग? थँक्यू, तू मला समजून घेतलंस म्हणून. वेळ आल्यावर मी नक्की सांगेन. घरातली सगळ्यात कमजोर व्यक्ती जी पुढे भविष्यात माझा खूप मोठा सपोर्ट होणार आहे. माझं हुकमाचं एक पान. थँक्स मी म्हणाला हवं कियारा. तू
हळूहळू का होईना माझ्या जाळ्यात फसत चाललीस. गुड मॉर्निंग. मस्त मस्त छान. अरे बापरे, काहीच बोलायचं नाही वाटतं. डायरेक्ट करून दाखवणार का? मस्त. माझ्या विरोधातल्या पुराव्यांबद्दल बोलत नाहीये मी. हा, तू ते काल म्हणालीस ना त्याबद्दल बोलतीये. नाही म्हणजे घरी परत येण्याची स्ट्रॅटजी वगैरे आखतीस की काय? सोराच्या मनात भीती, मी परत त्या घरी येईन अशी भीती वाटली का तुला? बाप रे, म्हणजे मी परत त्या घरी येईन या विचाराने तुला झोपच नाही लागली? म्हणून सकाळ सकाळ इथे आलीस का विचारायला माझ्या दारात? नुसत्या विचारानेच घाबरलीस? अगं आताच तुझी ही अवस्था आहे, मग मी खरंच परत त्या घरी येईन तेव्हा काय होईल ग तुझं? ओव्हर कॉन्फिडन्स. ओव्हर कॉन्फिडन्स प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी कामी येत नाही. मी कुठल्या भीतीने नाही आले तुझ्याकडे. मी उलट तुला हे सांगायला आले की बाई ग, त्या घरात परत येण्याचा नाद सोडून दे. तुझ्या लाडक्या बाई आजीनी घराबाहेर हाकलून दिला ना तुला. मग आता परत तोच उंबरठा ओलांडून तू आत नाही जाऊ शकत. काय कशाला? दोघं नवरा बायको इथे छान संसार करा की. अच्छा, म्हणजे सगळ्यांचे विचार तूच मांडतेस का? हेही जमायला लागलं तुला? फक्त विचार नाही, सगळ्यांची सूत्र. सगळ्या राजगुरूंच्या दोऱ्या फक्त माझ्या हातात आहेत. पपेट शो पाहिलास कधी? पपेट शो. हे सगळे राजगुरू आहेत ना, माझ्या हातचं पपेट आहेत, पपेट. त्यामुळे आता मी सांगीन तसंच होणार आणि मी करीन तेच घडणार. यात तुझी बिचारी बाई आजी पण काही करू शकत. हेच तर मोठं चॅलेंज आहे जे मी तुला द्यायला आलीये. तू आता त्या घरात परत कधीच जाऊ शकत नाहीस. लागली पैज. तुझं हे चॅलेंज मी स्वीकारतेय. मी जर या घराचा उंबरठा ओलांडून परत घरात आले तर तू सगळ्यांसमोर माझे पाय धरायचेस. सगळ्यांसमोर माझी माफी मागायची. ही वेळच येणार नाही. तू हरलीस ना की तू सगळ्या राजगुरूंसमोर माझ्या पायावर नाक घासायचीस आणि माझी माफी मागायचीस.
बघूया काय होतंय ते. का उगाच चिडतेस छवी? मी मदत करायला आली आहे तुझी फक्त. माझं एवढंच म्हणणं आहे, तुला घरात भांडी लागली, सामान लागलं तर मला सांग, मी करीन तुझी मदत. शांभवी, तू हे सांगायला इथे आली होतीस? हो साकेत, आपण नाही तर कोण मदत करणार यांची? कोण काळजी घेणार? पाहिलंस छवी, शांभवीला किती काळजी वाटते तुमची. पण तुला नाही पटणार कधीच. योग्य वेळ आली की कळेल सगळं. दादू, मला काही चर्चा करायची नाही यावर. आज ऑफिसमध्ये महत्वाची मीटिंग आहे, तू आलीस तर बरं होईल. काय लग्नाआधी आपण ज्या शाळेवरती काम करत होतो त्याचे बऱ्यापैकी डिटेल्स तुलाच माहिती. सो ये मीटिंगला. गेला दादू, गेला. तुझं काहीच नाही ऐकता गेला. असाच एक दिवस येईल आणि एक एक माणूस तुझ्याकडे पाठ फिरवेल आणि मग तुला माझे पाय धरावे लागले. ए, दिवा स्वप्न बघू नकोस. सगळ्या राजगुरूंना तुझ्याही आधीपासून मी चांगली ओळखते. त्यामुळे एक दिवस हाच दादू तुझे हात धरेल आणि तुलाच या घराच्या बाहेर काढेल. बघशील. छवी, यू मीन साकेतदा असं स्वतः म्हणाला तुला मीटिंगला ये म्हणून? हो, मगाशी बाहेर स्वतः बोलला मला. बापरे, साकेतदा असं पण कळत नाही मला. त्याला कसं समजून सांगू शांभवी बद्दल यार? हिरंग्या, नको ना इतका विचार करूस. बघ, आपण सध्या कोणालाही काहीही समजवायला जायचं नाही. त्यामुळे तू उगा स्ट्रेस घेऊ नकोस. कॉफी घेते मी, देवापाशी दिवा लाव. देवा, आज काहीही अनर्थ होऊ देऊ नकोस. हॅलो, राजनाथ बोलतोय. काय ठरवलंस? त्या शकुंतलाला तुझ्याकडे सोपवायचे किती पैसे देणार तू? तुला हवे तेवढे पैसे देईन मी, पण आधी मला पुरावा दे. पुरावा? की शकुंतला मावशी तुझ्याकडेच आहे. ठीक आहे, मग आता पुरावा पाठवला की बोलू. छवी, राजनाथचा फोन आला होता. मला विचारत होता की तुम्ही किती पैसे देणार म्हणून. मी त्याला स्पष्ट सांगितलं. मी म्हटलं आधी शकुंतला मावशी तुझ्याकडे आहे याचा मला पुरावा दे, मग तुला हवे तेवढे पैसे आणून देईन. हिरंग्या, तू एकट्याने कुठेही जायचं नाही. त्याला भेटायला जायचं नाही एकट्याने. जे काही करायचं ते आपण एकत्र करूया. अरे हा, रिलॅक्स. मी तुला सोडून कुठेही जाणार नाही याच्या. ओके?
आपण असे एकत्र असलो ना की सगळंच लवकर खूप नॉर्मल होईल. आपण फक्त शांत राहूयात आणि आपलं काम करूयात. हा मिळाला पुरावा. आता हा फोटो एडिट करतो आणि त्या अनिकेतला पाठवतो. म्हणजे शकुंतला माझ्याच ताब्यात आहे, त्या गोष्टीवर त्याला विश्वास ठेवावाच लागेल. फिरंग्या, आधीच खूप लेट झालाय. दादू वाट बघत असेल. नाही माहिती तू पण मीटिंगला. हो छवी मॅडम, लवकर जरा मीटिंग सुरू होत आहे. हो, तुम्ही पुढे वा, मी आलेच. फिरंग्या, ऐक ना, जर राजनाथचा तुला फोन आला तर तू एकट्याने कुठेही जायचं नाहीयेस. जे काय करायचं ते आपण दोघे मिळून करूया. डोंट वरी, मी तुझ्याशिवाय काही करणार नाही. आय प्रॉमिस यू, तुझ्याशिवाय कुठलीच हेरगिरी करणार नाही. रिलॅक्स. मी पटकन मीटिंग संपवून येते. अर्धा तास लागेल. मी आलेलेच. शकुंतला मावशी, हॅलो, राजनाथ बोलतोय. हा कुठला नंबर आहे? हा पर्सनल नंबर आहे माझा, पण ते सगळं सोड रे, ते महत्वाचं नाही. फोटो, शकुंतलाचा फोटो मिळाला का? नाही, तुझी खात्री पटली ना नक्की? हो, बघितला. चांगलंय. तर मग आता यापुढे मी जे बोलेन ना ते तू कराय. तुला एक पत्ता पाठवलाय, त्यावर 20 लाख रुपये घेऊन यायचं. 20 लाख? आणि हा, एकटंच यायचं. या सगळ्या बाबतीत छवीला काहीही कळता कामा नये आणि पोलिसांना सुद्धा घेऊन यायचं नाही. आवडणार नाही ते मला. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, फाईन फाईन, नाही आणणार. काय तू जर माझ्याशी दगाबाजी केली त्या शकुंतलाचा जीव घेईन. पुढचा फोटो तिच्या डेड बॉडीचा असेल. पण लिसन 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 लिसन, एवढे पैसे अरेंज करायला अर्धा तासात कसं पॉसिबल आहे हे? अच्छा, वेळ हवाय तुला? चल, अर्धा तास देतो तुला, त्यात वाटेल ते कर. पण त्यानंतर जर माझे 20 लाख रुपये घेऊन नाही आलास तर मग मला जे हवंय ते मी करेन. राजनाथ, राजनाथ, लिसन टू मी. हॅलो हॅलो, यार, अर्ध्या तासात 20 लाख कसे अरेंज करू मी? छवी, छवी, छवीला डिस्टर्ब करण्यात काहीच पॉइंट नाहीये. मला एकट्यालाच जायला हवं. सॉरी छवी, मी आता तुला न सांगता जातोय, पण दुसरं कुठलं ऑप्शन नाहीये माझ्याकडे.